टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शम्स खान यांच्या मातोश्री आहेत आपल्यासोबत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सबको सलाम वालेकुम, माँ बहन आपको भाइयों को. आपका बेटा आ गया, आपका बेटा आ गया. तुमको आने की ज़रूरत नहीं है. तुम्हारे आदमी ने तुमने बहुत कुर्बानी दी है बच्चों के वास्ते. हम भी थोड़ा उनके वास्ते कुछ ना कुछ करेंगे, देंगे. सब मुकुंद नगर को आज़ाद करने की, गुंडों से, बंदूकों से, मेरे सब बच्चों की हिफाजत करने के वास्ते हमारा बच्चा उतरा है मैदान में. तुम्ही कुठेतरी भावनिक होताय, थोडा एक श्वास घ्या, तुम्ही आरामात बोला. काय मुकुंदनगरकरांसाठी शम्स खान करणार आहेत? काय चर्चा तुमची होत असेल किंवा काय प्लॅनिंग त्यांचं मुकुंदनगरकरांसाठी असणार आहे पुढे? उनके अब्बू ने सबके लिए कुर्बानी दिली है. नमस्कार, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मुकुंदनगरचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शम्स खान यांच्या मातोश्री आहेत आपल्यासोबत. त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत राजकारणाबद्दल त्यांचं मत काय आहे आणि निवडणुकीला त्या कसं पाहतात. टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. एकंदरीत मागची निवडणुकीमध्ये शम्स खान हे रिंगणामध्ये होते आणि आता देखील ते रिंगणामध्ये आहेत. कशा पद्धतीने दोन्ही निवडणुकीकडे आपण पाहता? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मैं सबको सलाम वालेकुम, माँ बहन आपको भाइयों को. गए निवडणूक भी बहुत अच्छे हो गए थे, हमारी बहुत अच्छे मिले थे हमको. सब माँ बहना सब ने अच्छे दिए थे, अच्छे हो गए. थोड़े पैसे हो गया, रह गए वो. अभी बहुत अच्छी चला है, अच्छी निवडणूक है. अभी जिधर उधर जाते बहुत अच्छा हमको इज्जत देते, बोलते सब जन, आपका बेटा आ गया, आपका बेटा आ गया, आपका बेटा आ गया. तुमको आने की ज़रूरत नहीं है. तुम्हारे आदमी ने तुमने बहुत कुर्बानी दी है बच्चों के वास्ते. हम भी थोड़ा उनके वास्ते कुछ ना कुछ करेंगे, देंगे. सब ऐसा बोलते हैं सब. अभी देखो सब माँ बहना की दुआ है, सबकी दुआ है. और हमारी बच्चों की हमारी कोशिश है मुकुंद नगर को आज़ाद करने की, गुंडों से, बंदूकों से, मेरे सब बच्चों की हिफाजत करने के वास्ते हमारा बच्चा उतरा है रिंगन में. हमारे बच्चों को बहुत उम्मीद है. मैं मुकुंद नगर को मेरे अब्बू के जैसा बहुत कुछ करूँ, आगे बढ़ाऊँ, सबको अच्छी लाइन बताओ, सबके वास्ते बहुत कुछ कोशिश करूँ. मेरा बच्चा हर इसमें खड़े रहता है, सबके सुख दुख में, दवाखाने में, शादियाँ में. कहीं कुछ प्रॉब्लम हो गई वहाँ जाता है. कोई घर पे आए तो किसी खाली हाथ नहीं जान देता है. बहुत अच्छा है मेरा बच्चा. पढ़ा लिखा है, ग्रेजुएशन हो गया उसका. सबकी इज्जत करता है, सबके वास्ते उसकी बहुत तड़प है. तो सब ने, मेरे माँ बहना ने मेरे बच्चों को कामयाबी देना, मेरे भाई लोगों ने. तुम जानते हैं मेरे बच्चों को कितनी इज्जतदार और कितनी इज्जत करता सबकी. तुम्ही कुठेतरी भावनिक होताय, थोडा एक श्वास घ्या, तुम्ही आरामात बोला. काय मुकुंदनगरकरांसाठी शम्स खान करणार आहेत? काय चर्चा तुमची होत असेल किंवा काय प्लॅनिंग त्यांचं मुकुंदनगरकरांसाठी असणार आहे पुढे? हमारी ये है उम्मीद कि बस बच्चों को हाथ को काम देना, सबके माँ बहना के वास्ते या कुछ ना कुछ काम निकालना. सब माँ बहना बाहर जाते तो बाहर नहीं जाना. और बहुत कुछ कोशिश है उसकी बच्चे की. मैं बहुत कुछ करूँ अपने मुकुंद नगर के वास्ते. ये गुंड लोग नहीं होना अपने मुकुंद नगर में. ऐसे बंदूक से डराते, बच्चों गलत लाइन लगाते, ये लोगों से उनकी हिफाजत करने के वास्ते मेरा बच्चा खड़ा है. तो तुम माँ बहना सब उसको कामें भी देंगे तो ज़रूर काम करेंगे सबका. नहीं देंगे तो फिर देखो तुमने हराए बोलेंगे हमारे बच्चों को. हराओ मत मेरे बच्चे को. बहुत इज्जतदार. तुम तो जानते मेरा बच्चा कितना अच्छा है. हम भी जानते, तुम भी जानते हम भी कैसे, उनकी माँ भी कैसी है, उनके अब्बू कैसे थे. उनके अब्बू ने सबके लिए कुर्बानी दिली है. नक्कीच शम्स खान या वेळेला रिंगणात आहेत आणि त्यांनी काय कामं केली? आपण म्हणताय की सामाजिक कामामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. काय काय प्रामुख्याची कामं त्यांनी केलेली आहेत? किसके शादिया में खड़ा, शादिया के वास्ते मदद करा. किसके दवाखाने में, दवाखाने के वास्ते मदद करा. किसके कुछ प्रॉब्लम रहे वो सॉल्व करा. बहुत कुछ भागदौड़ करता है मेरा बच्चा. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे. कधी असं वाटलं नाही की मुलांनी राजकारणामध्ये जाऊ नये? अनावधानाने राजकारणामध्ये माणूस यशस्वीच होता असं नाही आहे.
कधी कधी त्याला पराभव स्वीकारावा लागतो, कधी त्याला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. एकुलता एक मुलगा आहे, कधी असं विचार केला नाही त्याचं भविष्यात काय होईल? नाही, विचार कसा करायचा, सगळ्यांची सेवा करायची, ते सगळं साथ राहील ना सगळ्यांचा. असं आपण कुठं कुठं आपल्याला लेकराला सेवा करायला पाठवावं लागणारच ना, आपल्या लोकांची सेवा केली की चांगलं राहील. सेवा घडण्यासाठी शम्सला आपण घरातून बाहेर काढलं. राजकारणामध्ये का त्यांना तुम्ही जाऊ दिलं? एकुलता एक मुलगा आहे. राजकारणात का जाऊन दिलं, इथं जरा मुकुंदनगरमध्ये खूप काही असं गळत असं सावकाश बोला, मोठा तुम्ही थांबून बोला, हरकत नाही. एक आई आहेत, तुमच्या वेदना आहेत, मुकुंदनगरकरांसाठी तुमच्या वेदना आहेत, मुकुंदनगरला फार पूर्वीपासून पाहताय. नक्कीच आपण रडू नका, शांत व्हा, सावकाश बोला. नक्कीच दुसरे व्यक्ती असते त्यांच्यासोबत आम्ही दिलखुलास अजून बोललो असतो, पण एक आई आहात तुम्ही, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला आई म्हणूनच पाहतोय. आईच्या एक भावना असतात, जय पराजय असतो माणसाच्या जीवनामध्ये. तुम्ही सावकाश बोला. काय एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण, काय शम्स कडनं अपेक्षा आणि मुकुंदनगरकरांकडनं काय अपेक्षा आहे? काय आव्हान मुकुंदनगरकरांना करताल आपण? शम्सकडनं अपेक्षा हे आहे, त्याच्या वडिलांचं काही काम अधूर राहिलं मुकुंदनगरला सुधारणा करण्यासाठी, त्याच्यासाठी ते माझी पण इच्छा आहे, त्याची पण इच्छा आहे, ते सगळं काही काम व्यवस्थित करू, मी सगळं सुधारणा करू, काही कामं राहिले ते सगळे व्यवस्थित. आणि परत पब्लिककडनं माझी इच्छा ही आहे, माझ्या पोराला विजय करा, मतदानाने नावाजा. तर तुमचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुक्रिया करूंगी मैं, करती हूँ. नक्कीच ह्या होत्या शम्स खान यांच्या मातोश्री, आणि कुठंतरी त्या भावनिक होतात आणि त्या विनंती करतायत मुकुंदनगरकरांना की माझ्या मुलाला निवडून द्या, मुकुंदनगरकरांसाठी माझा मुलगा सदैव उपलब्ध आहे, असं त्या सांगतायत. नक्कीच आईच्या एक मुलाच्या प्रती भावना असतात, मुलगा विजयी झाला पाहिजे अशा त्यांच्या अपेक्षा असतात. कालही आपण खान बाबा यांच्या मातोश्रींची खास बातचीत केली, त्यांचंही तेच मन आहे. नक्कीच काय होतं की आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आईच्या या भावना असतात आणि आईच्या भावनाला जपलं पाहिजे. नक्कीच आपण 16 तारखेनंतर पुन्हा एकदा यांच्याकडे येऊयात आणि त्यांच्याशी खास बातचीत करूयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर. टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज.